नमस्कार मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचं आणखीन एक आमरण उपोषण संपुष्टात आलेलं आहे। अर्थातच पुढच्या आंदोलनाचा म्हणजे पुढच्या आमरण उपोषणाचा इशारा देऊन त्यांनी कालचं आमरण उपोषण संपवलेलं आहे। हे आमरण उपोषण आत्तापर्यंत त्यांच्या झालेल्या आमरण उपोषणांपैकी सगळ्यात छोटं आमरण उपोषण होतं। याचं कारण सकाळी 9:30-10च्या सुमारास ते सुरू झालं आणि रात्री 1:15 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास ते संपलं। म्हणजे 24 तासही पूर्ण हे उपोषण झालं नाही। अर्थात हे उपोषण फार काळ चालेल असं वाटत नव्हतंच, कारण या उपोषणाच्या वेळेला ते भर शेतामध्ये एका खाटेवर उपोषणाला बसले होते। वरती छप्पर नव्हतं आणि सध्याची अशी परिस्थिती आहे की अगदी मुंबई पुण्यातही दुपारी 12 वाजता 11-11:30 वाजता अगदी तुम्ही 10-15 मिनिटासाठी टोपी न घालता बाहेर पडलात तरी तुम्हाला जीव नकोसा होतो। अर्थात ही वस्तुस्थिती आहे की राज्यातले कोट्यावधी लोक या उन्हातही काम करत असतात। ज्यांचं पोट हातावर अवलंबून आहे त्यांना काम करावं लागतं, पण जे मध्यमवर्गीय सामान्य लोक आहेत त्यांना देखील या उन्हाळ्यामध्ये बाहेर जाऊन अंगमेहनतीचं काम करणं किंवा उन्हामध्ये उभं राहणं काही काळासाठी हे नकोसं होतं। आणि त्यामुळे मला ती चिंता होतीच की मनोज जरांगे पाटील ज्यांचं प्रकृती या आत्तापर्यंतच्या अनेक आमरण उपोषणांमुळे त्याच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झालेला आहे, ते किती काळ ह्या गोष्टी सहन करू शकतील। आता जे सांगण्यात येते, कारण तसं सामान्य लोकांच्या हे आकलनाच्या बाहेर होतं की गेल्या आमरण उपोषणाच्या वेळेला नेमक्या अशा कोणत्या मागण्या होत्या जे आश्वासन दिल्यानंतर ते आमरण उपोषण संपवलं आणि त्या कोणत्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत ज्याच्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलं गेलं, आणि काल नेमकी कोणती आश्वासनं दिली की ज्याच्यामुळे आमरण उपोषण संपवून त्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। तर त्यामुळे आपल्याला शेवटी वर्तमानपत्रांच्याच वार्तांकनावर अवलंबून राहावं लागतं। त्याच्यामध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये असं सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र देण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची लेखी हमी मिळाली आणि म्हणून त्यांनी उपोषण स्थगित केलं। जर मुदतीत मागण्यांवर सरकारने कार्यवाही केली नाही तर पुन्हा रणशिंग फुंकण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्याच्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी 58 लाख कुणबी नोंदींना प्रमाणपत्र व वैधता देण्याचे आणि हैदराबाद गॅझेटनुसार कार्यवाहीचे आश्वासन दिले। आंदोलनात गुन्हा दाखल झालेल्या मराठा आंदोलकांविरुद्ध गुन्हे मागे घेण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली। म्हणजे गुन्हे मागे घेतले गेलेले नाहीत, सकारात्मक चर्चा झाली। प्रमाणपत्र वितरणात अडथळे आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल। सातारा संस्थाना संदर्भात महिनाभरात शासन निर्णय काढण्यात येईल। शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली जाईल। तसेच ओबीसी मंत्रालयाच्या धर्तीवर मराठा कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील। म्हणजे मंत्रालय स्थापन करण्यात येण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन दिलं, असं जरांगे म्हणाले। जात पडताळणी प्रमाणपत्र अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश रोखले जाणार नाहीत असं सरकारने स्पष्ट केलं। आता प्रश्न पडतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आता कुठल्या निवडणुकाही नाही आहेत आणि राज्य सरकार स्थिर स्थावर आहे असं वाटतंय। सभोवतालची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे, कारण पेट्रोल डिझेलचे भाव वाढतायत। आखातातलं युद्ध कधी संपेल सांगता येत नाही आहे। यावेळचा उन्हाळा जास्त चटके देणारा होता, पावसाळा परीक्षा बघणारा असणार आहे। असं म्हणतात की महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण 40% इतकं कमी होणार आहे आणि त्यामुळे दुष्काळ, पाण्याची टंचाई, काही ठिकाणी तरीही अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस होईलच आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा हंगाम खरं तर आव्हानात्मक असणार आहे। पण या आव्हानांच्या सुरुवातीलाच आंदोलन करून नेमकं काय साध्य झालं हा प्रश्न लोकांच्या मनात येणं स्वाभाविक आहे। काही जणांना वाटतं की हे
आंदोलन कुठेतरी सरकारच्याच अंतर्गत राजकारणाचा एक भाग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान देण्यासाठी कोणीतरी म्हणजे तुम्हाला माहिती असेलच, पण सरकारमधलं जवळचं कोणीतरी हे आंदोलन करण्यासाठी उद्युक्त करत होतं. पण देवेंद्र फडणवीसांनी आपली राजकीय शिष्टाई, राजकीय चातुर्य वापरून प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना वेळीच संवादासाठी लावलं. दुसरीकडे जेव्हा ह्या उपोषणाची बातमी येते तेव्हा लगेच लक्ष्मण हाके असतील ते भूमिका घेतात. ओबीसींचे नेते तेही आता संघटित झालेले, तेही इशारा देतात आणि त्यामुळे राजकीय पक्षांनाही हिंमत होत नाही की या आंदोलनाचा फायदा घेऊन, म्हणजे विरोधी पक्षांना हिंमत होत नाही की या आंदोलनाचा फायदा घेऊन सरकारला घेरण्याचा. कारण मनोज जरांगेंच्या पाठी उभं राहिलं की ओबीसी संघटित होतात आणि ओबीसींची संख्या बरीच जास्त आहे. तिसरीकडे तिकडनं गुणरत्न सदावर्ते हेही सक्रिय होतात आणि त्यामुळे त्याला तसं म्हटलं की बॉक्सिंगची मॅच असते आणि राऊंड्स असतात आणि बरेचदा एक राऊंड झाली की दुसरी राऊंड येते, कोणीतरी कोणाला तरी ठोसे मारतं. आपल्याला कळत नाही की कोणी किती मार खाल्ला आहे, ते मार दोघेही खातात पण ठोसे लगावले जातात आणि पुन्हा काही काळासाठी ही मॅच, हा सामना थांबतो. तशा प्रकारची ही अवस्था झालेली. दुसरीकडे ही परिस्थिती आहे की सध्याच्या काळामध्ये ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि या सगळ्या नवीन तंत्रज्ञानांचा एक आक्रमण होत आहे ते बघता सरकारी नोकऱ्या जाऊ दे, खाजगी क्षेत्रातही ज्यांना आधी जी एक खात्री होती की चांगलं शिक्षण घेतलं, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलं तर IT क्षेत्रामध्ये किंवा अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये हमखास नोकरी मिळेल, कॅम्पसमध्येच सिलेक्शन केलं जाईल, त्यांना आता खरी चिंता आहे. या बॅचला कदाचित बऱ्यापैकी लोकांना निवडण्यात आलेलं आहे, पण पुढच्या वर्षी किंवा आणखीन 2-3 वर्षांनी IT क्षेत्रामध्ये किती नोकऱ्या राहतील याच्याबद्दल साशंकता आहे. आणि ते जर क्षेत्र बदलणार असेल, दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रामध्ये रोजगार होणार असतील तर सगळी उच्च शिक्षण व्यवस्था ती बदलणं. दुसरीकडे राज्य सरकारसाठी, केंद्र सरकारसाठीही तुम्ही किती लोकांना नोकऱ्या देऊ शकता या संख्येवर मर्यादा आहे. कारण शेवटी देशाची अर्थव्यवस्था बघता, राज्याची अर्थव्यवस्था बघता प्रशासनावरचा खर्च हा आटोपशीर असावा, एका मर्यादेत असावा, हे सूत्र आता सगळ्यांनी मान्य केलेलं. कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी साधारणतः आर्थिक शिस्त पाळली जाते. पंजाबसारखीच राज्य असतात की जिथे आर्थिक शिस्तीला कधीही भीक घातली जात नाही. बिहारसारखी राज्य असतात की ज्यांना माहिती असतं की आपण काही केलं तरी शेवटी बिहार सगळ्यांच्या आवडीचं असल्यामुळे, कारण तिकडेही 40 खासदार निवडून येत असल्यामुळे बिहारला स्पेशल पॅकेज दिलं जाईल. पण अशी काही 2-4 राज्य वगळता सगळीकडे साधारणतः एक प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी सरकारी खर्च आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा पार्श्वभूमीवर सामान्य लोकांच्या मध्ये एक अस्वस्थता असणं, रोष असणं स्वाभाविक आहे. पण त्या रोषाचा मुद्दा करून त्याचं आंदोलनात रूपांतर करणं हे काही दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी होण्यासारखी गोष्ट नाही. मनोज जरांगेंना पहिल्या प्रयत्नात जबरदस्त यश मिळालं. सगळेजण गाफील होते, राज्य सरकार गाफील होतं. काही जणांना वाटतंय हे तेव्हाच हे आंदोलन अशा प्रकारे वाढलं नसतं, तेव्हा त्याच्यामध्ये शरद पवारांना किंवा काही जण त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, मनोज जरांगेंना मोठं केल्याचा आरोप करतात. पण जे काही असेल, राजकारण शेवटी असंच असतं, राजकारणात या सगळ्या गोष्टी होतात. पण आता इतक्या आंदोलनांनंतर त्याचा, ज्याला इकॉनॉमिक्समध्ये ज्याला आपण डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणतो, की प्रत्येक नवीन आंदोलनातनं जो परिणाम आहे तो कमी कमी होताना दिसत आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर नेमकं आपण समाजासाठी काय मागणार आणि काय मिळवणार हा विचार मनोज जरांगेंनीही केला पाहिजे. कारण दरवेळेला मनोज जरांगेंनी आंदोलनाची घोषणा केली की लगेच ओबीसी नेते येतात, दलित समाजाचे नेते येतात, सगळं म्हणजे एक सेट पॅटर्न झाल्यासारखं झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी आहे की संवादाचा मार्ग सातत्याने सुरू आहे. पूर्वी पासूनच देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं जायचं, आधी ते जातीसाठी लक्ष केलं जायचं, आता ते व्यक्ती म्हणून लक्ष केलं जातं. एवढाच त्याच्यामध्ये गुणात्मक थोडासा फरक आहे. पण या पार्श्वभूमीवर आणखीन एक आमरण उपोषण नेमकं काय पदरी पडलं हे न समजताच स्थगित करण्यात आलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.